छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याची पाहणी करण्यासाठी व जखमी विजयकुमार घाडगे यांना भेटण्यासाठी लातूर या ठिकाणी जरांगे पाटील यांनी भेट दिली। मित्रांनो, लातूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा होती आणि त्या सभा संपन्न झाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी सुनील तटकरे थांबले होते त्या ठिकाणी विजयकुमार घाडगे यांनी एक निवेदन देण्याचं काम केलं। त्या ठिकाणी सुनील तटकरे यांना पत्ते भेट दिले, कारण तो एक आंदोलनाचा भाग होता। आणि त्याच वेळेस सूरज चव्हाण या माते फिरू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकचा प्रदेशाध्यक्ष यांनी विजयकुमार घाडगे पाटील यांना लाथाबुक्क्यांनी आणि जनावरासारखं मारण्याचं काम त्या ठिकाणी केलं। तर नेमका हा प्रकार कसा घडला तर आपण या व्हिडिओमध्ये बघू। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे ज्या दिवसापासून मंत्रिमंडळामध्ये सामील झाले किंवा मंत्र्यांची शपथ घेतली त्या दिवसापासून हा व्यक्ती हा मंत्री वादग्रस्त विधानं करतो आणि तेव्हापासून हा माणूस वादग्रस्त वक्तव्य करत आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादग्रस्त मंत्री म्हणून त्याची चर्चा होत आहे। मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये असा कृषी मंत्री लाभावा हा लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण हा सभागृहामध्ये पत्ते खेळत बसतो आणि पत्रकारांनी प्रश्न विचारला तर तो सांगतो की माझ्यावर एका व्हिडिओमध्ये ॲड आली होती आणि त्याचंच समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेचसे नेत्यांनी केले आहे। आणि हे वादग्रस्त वक्तव्य आणि सभागृहामध्ये जर एखादा कृषी मंत्री पत्ते खेळत असेल आणि त्यांना निलंबित करा म्हणून जर एखादा विजयकुमार घाडगेसारखा तरुण तडफदार प्रदेशाध्यक्ष जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे जाऊन मागणी करत असेल आणि त्यांना एक प्रतिकात्मक पत्ते आणि निवेदन देत असेल तर याच्यामध्ये गैर काही नाही असं पूर्ण महाराष्ट्राचं मत आहे। मित्रांनो, एका शेतकऱ्याच्या मुलाला जनावरासारखं मारावं आणि तेही पोलिसांसमोर आणि मीडियासमोर ही कुठं न पटणारी गोष्ट आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात गावात छावा संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांचे पोरं लेकरं यांनी आंदोलनं केली आणि त्याचाच भाग म्हणून सूरज चव्हाण यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवकचा राजीनामा देण्यास भाग पाडलं किंवा हकालपट्टी केली। मित्रांनो, परत सुनील तटकरे यांना प्रश्न पत्रकारांनी विचारला की अध्यक्ष साहेब, आपल्यासमोर ही घटना घडली तर त्यांनी असं सांगितलं ही गोष्ट निंदनीय आहे आणि अशी गोष्ट कुठेही घडली नाही। माझ्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये अशी घटना प्रथमच घडत आहे। एखाद्या आंदोलनाला आपल्याच पक्षाचे लोक मारत असतील आणि म्हणूनच आम्ही सूरज चव्हाण यांची हकालपट्टी केली आहे। तर तटकरे साहेब, एखाद्याला मारायचं आणि परत त्याची माफी मागून किंवा त्या आरोपीला निलंबित करून किंवा हकालपट्टी करून चालणार नाही। तर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आपण घेतला पाहिजे अशी पूर्ण शेतकऱ्याची मागणी आहे। महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे। तर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, जिजाऊ आणि संतांची भूमी आहे। हे आपण कदापिही विसरलं नाही पाहिजे, कारण एका आंदोलनावर आपण मारहाण केली आहे याचं पूर्ण श्रेय आपल्याला जात आहे। म्हणून यापुढे
अशा घटना कधीही घडू नयेत आणि जे विजयकुमार घाडगे पाटील हे जे जखमी झाले आहेत त्यांना लातूर या ठिकाणी ॲडमिट केलं आहे, रुग्णालयामध्ये दाखल, तिथं त्या ठिकाणी उपचार घेत आहेत आणि म्हणूनच मराठा समाजाचे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे विजयकुमार घाडगे पाटील यांना भेटण्यासाठी लातूर या ठिकाणी त्यांची भेट घेतली आणि त्यांना झालेलं पूर्ण जी हकीकत होती माहिती दिली. मित्रांनो, असे प्रसंग जर घडत असतील तर त्याला शेतकऱ्यांची पोरं कधीही माफ करणार नाहीत. असं महाराष्ट्रामधून एक आंदोलन तयार झालं आहे, चीड तयार झाली आहे आणि अजितदादा जे पक्षाचे प्रमुख आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी पूर्ण महाराष्ट्रातून होत आहे. कारण मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या ठिकाणी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे धावून जातात आणि सगळ्यांना आशा होती की विजयकुमार घाडगे यांना जरांगे पाटील नक्की भेटायला येतील. कारण मराठा समाजाचं, ओबीसी समाजाचं आज नेतृत्व जर कोण करत असेल तर संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे करत आहेत. आणि मित्रांनो, मनोजदादा जरांगे पाटील जसेच भेटायला लातूर या ठिकाणी गेले तसाच सूरज चव्हाण आणि त्यांचे जे 7-8-10 बगलबच्चे होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी केलं आहे. तरी विजयकुमार घाडगे यांच्यावर जो हल्ला झाला त्याचा प्रथम सर्व स्तरातून निषेध होत आहे. मित्रांनो, विजयकुमार घाडगे आणि सूरज चव्हाण यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.